भारतात ई-व्हेइकल इकोसिस्टीम वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे। यासाठी भारतातच या वाहनांचं उत्पादन घेण्यास चालना देणं आणि मोठे चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर उभारणं याकडे सरकार विशेष लक्ष देणार आहे। सार्वजनिक वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात ई-बसेसचं जाळं निर्माण करणार असल्याची घोषणा सीतारमण यांनी केली। घरांवरील सोलार पॅनल्सच्या मदतीने येत्या काळात 1 कोटी घरांना महिन्याला 300 युनिटपर्यंतची वीज मोफत पुरवण्याचं नियोजन करण्यात आलंय। या योजनेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावेळी केलेल्या ऐतिहासिक संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। गेल्या 10 वर्षात एफडीआय दुपटीने वाढला आहे। सीतारमण म्हणाल्या, देशात 10 वर्षात गेल्या 596 अब्ज डॉलरची थेट परकीय गुंतवणूक आली आहे। आम्ही परदेशी भागीदारांसोबत द्विपक्षीय गुंतवणूक करार करत असल्याचंही सीतारमण यांनी सांगितलं। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला। सबका साथ सबका विकास सबका विश्वास या मोदी सरकारच्या विजनबद्दल त्यांनी आवर्जून सांगितलं। गेल्या 10 वर्षात भारतीय अर्थव्यवस्था अतिशय वेगाने प्रगती करतेय असंही त्या म्हणाल्या। आमचं सरकार सर्वांगीण, सर्वसमावेशक आणि सर्वव्यापी विकासाच्या दिशेने काम करत असल्याचं त्यांनी नमूद केलं। अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री सीतारमण यांनी सांगितलं की आम्ही अंतरिम अर्थसंकल्पाची परंपरा सुरू ठेवली आहे। वास्तविक अंतरिम अर्थसंकल्पात कोणत्याही लोकाभिमुख घोषणा केल्या जात नाहीत। यामुळे सरकारनं कोणत्याही प्रकारच्या घोषणा करण्याचं टाळलंय। पुढील सविस्तर अर्थसंकल्प जुलैमध्ये सादर केला जाईल। बजेट सादर करताना आशियाई क्रीडा स्पर्धा आणि एशियन पॅरा गेम्स 2023 मध्ये सर्वाधिक पदक भारतानं जिंकून आणली। अर्थमंत्र्यांनी या खेळाडूंसाठी अभिमान व्यक्त केला, तर क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातील असंही त्या म्हणाल्या।